सध्या महाआघाडीची पत्रकार परिषद सुरू होते। थेट जाऊयात पत्रकार परिषदेमध्ये। चुकीचं आपल्याला त्या ठिकाणी दर्शन करून द्यायचं। एवढं माईक समोर थोडं खाली धन्यवाद। मी प्रथम विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मीडिया कोऑर्डिनेटर की आज जे आपले सगळे मी विनंती करतो आदरणीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण साहेबांना की त्यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात करावी। संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वतीने होणाऱ्या या आपण पाहिली की आता महाआघाडीची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी अशोक चव्हाण यांनी बोलायला सुरुवात केली आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादीचे, त्याचप्रमाणे काँग्रेसचे अशोक चव्हाण, राजू शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या महाआघाडीमध्ये सामील झालेले देशामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीला एकत्रपणे जी महाआघाडी राज्यामध्ये स्थापन झालेली आहे त्या महाआघाडीमध्ये सामील झालेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते सन्माननीय जयंतरावजी पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राजू शेट्टीजी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचे सन्माननीय जोगेंद्र कवाडेजी, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूरजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे श्री राजेंद्र गवईजी, युवा स्वाभिमान पार्टीचे सन्माननीय रवि राणाजी, ऑल इंडिया विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर फेडरेशनचे श्री अमरूप ओमकार सिंह मेंढकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे श्री तनिष्क कांबळेजी, रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे उपेंद्र शेंडेजी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रमेश भाऊ साळवे, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अनिल दगडू कांबळेजी, युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे उत्तमरावजी गायकवाड, राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे ऍडव्होकेट श्रीहरी वागल, ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे दिलीपदादा जगताप, गणराज्य संघाचे श्रीमती सुषमा अंधारे, इंडियन डेमोक्रेटिक अलायन्सचे समाधान नौकार, महाराष्ट्र मुस्लिम संघाचे श्री फकीर मोहम्मद ठाकूर, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे प्रमोद काकडे, रिपब्लिकन पार्टीचे श्री अण्णा वायदांडे, आंबेडकर विचार मंचाचे श्री नारायण बागडे, महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे श्री धनराज थोरात, स्वाभिमानी रिपाईचे श्री मनोज संसारे, अर्जुन डांगडे, या ठिकाणी उपस्थित आरपीआयचे खरात गटाचे सचिन खरात, अण्णासाहेब कटारे, मच्छिंद्र सक्ते, कपिल पाटीलजी, त्याचबरोबर
इतरही ज्या विविध संघटना आहेत, दलित क्रिस्ती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नगरचे अण्णासाहेब साळवे, आदी आंबेडकर आंदोलनाचे सुभाष विरोचन, जयवीर सिंह आदी नायक जनसेवा मित्र मंडळाचे श्री रणजित नायक, भाऊसाहेब पगारे युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय बंजारा टायगरचे आत्माराम जाधव, त्याचबरोबर मराठा खान महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषद, ऑल इंडिया विमुक्त जाती जमाती युनायटेड रिपब्लिकन पार्टी, ओबीसी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, विश्वकर्मा वंचित समाज संघटना, पंचाळ सुतार समन्वय समिती, अजित पठाणजी, डॉक्टर बीबी कुंभार ओबीसी महासंघाचे अध्यक्ष, प्रकाश कुमावत जिल्हाध्यक्ष ओबीसी महासंघ, राज्यातल्या समविचारी विविध पक्षाचे विविध संघटनांचे सर्व प्रतिनिधी, आमच्या काँग्रेस पक्षाचे खासदार हुसेन दरवाजी, नसीम खानजी, उपस्थित असलेले सर्व आमचे काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे नेते रणपिसेजी, प्रवक्ते सचिन सावंतजी, सचिन आहिरजी आणि सर्व उपस्थित दिलीप वळसे पाटीलजी, नवाब मलिकजी, राजू वाघमारे, भाई जगताप, सर्व हर्षवर्धन पाटीलजी, त्याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेला आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि सहकारी मित्रांनो, आपल्याला विदित आहेच की राज्यामध्ये आणि देशामध्ये सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका सध्या होऊ घातलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या महाआघाडीमध्ये सामील झालेल्या सर्व पक्षांचे मी हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आज दलित, अल्पसंख्याक, आदिवासी, शेतकरी, कामगार, तरुण, महिला, विद्यार्थी, वंचित, पीडित या सर्वांना न्याय देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, राजर्षी शाहू महाराजांच्या, महात्मा फुलेजींच्या आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. समता, बंधुत्व, स्वातंत्र्य याला निश्चितच सर्वांना न्याय देता आला पाहिजे आणि त्या भावनेतून संविधानाने देशाच्या जनतेला दिलेल्या हक्कावर या 5 वर्षामध्ये निर्माण झालेल्या धोक्यापासून संरक्षण करून त्याची पुनर्स्थापना करण्याची आमचे सर्वांची मनोगत आहे आणि म्हणून सर्व आम्ही जण एकत्र येऊन आज शपथ घेत आहोत. आमचा प्रयत्न होता की या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी अजूनही काही पक्षांनी या महाआघाडीत सहभागी व्हावे, परंतु भाजप आणि संघ परिवाराकडून साम दाम दंड भेदाचं कुटील राजकारण आज केलं जात आहे. काही पक्ष त्याला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचा उपयोग जनतेच्या विरोधात भाजप व संघाकडून धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनासाठी केला जात आहे असं आमचं ठाम मत आहे. भाजप शिवसेना या धर्मांध पक्षासोबत त्यांनाही जनता या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या दोन्ही पक्षांनी निवडणुकीत मागच्या वेळी दिलेल्या एकही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. खोटी आश्वासने, खोट्या घोषणा करून जनतेचा विश्वासघात या आज एनडीएचं शासन केंद्रातलं असो किंवा महाराष्ट्राचं शिवसेना भाजप शासन असो यांनी या राजकीय व्यवस्थेचा संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम यांनी गेल्या 5 वर्षात केलेलं आहे. आणि म्हणून या जुमलेबाजांच्या या सगळ्या एकंदरीत राज्यात, देशाच्या राज्यामध्ये जी काही जुमलेबाजी सुरू आहे त्याला कंटाळून आज सामान्य लोकांमध्ये फार मोठी चीड निर्माण झाली. देशातल्या मतदारांच्या मनामध्ये एक आक्रोश आहे, एक चीड आहे आणि सर्वांच्या मनात एकच भावना आहे की मताचं विभाजन टाळा, सर्वांनी एकत्र या आणि आज सत्तेमध्ये असलेल्या भाजप सेनेच्या एनडीए सरकारला आज सत्तेपासून खाली घेतल्याशिवाय दुसरा पर्याय राहिला तरच या देशातल्या जनतेला न्याय मिळू शकेल. आणि म्हणून
जनतेचा हा सगळ्याचा कौल लक्षात घेता आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा हा या महागाई स्थापन करण्याचा निर्णय या राज्यामध्ये घेतलेला आहे. गेल्या 5 वर्षामध्ये शिवसेना भाजपच्या या सरकारने जनतेचे प्रचंड हाल केलेले आहे. सामाजिक सलोखा बिघडून जातीवाद पसरवण्याचं काम या दोन्ही पक्षाच्या सरकारने केलेलं आहे. समाजात आणि जाती जातीत भांडण लावण्याचं काम, समाजामध्ये तिरस्कार आणि द्वेषाचा प्रसार करण्याचं काम यांनी गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. राजकीय फायद्यासाठी भीमा कोरेगाव सारख्या दंगली या सत्ताधाऱ्यांनी घेऊन आणल्या. संभाजी भिडे ब्रिंदेक मोठे सारख्यांना थोडी सूट दिली आणि दुसरीकडे हजारो दलित बांधवांना, महिलांना, वृद्धांना मात्र मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून अटक करण्याचं काम सुद्धा राज्यात झालेलं आहे. देशाच्या राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम त्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. उद्योगधंदे मोडीत काढून बेरोजगारांची फौज उभे करण्याचं काम हे पाप आहे ते भाजप शिवसेना सरकारने केलेलं आहे. राज्यातील कृषी व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्याला मरणाच्या दारात पोहोचवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्या सरकारच्या काळात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर उच्चांक गाठलेला महाराष्ट्रामध्ये ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ या सरकारने चालवला आहे आणि कर्जमाफीची घोषणा करून 2 वर्ष झाली असताना सुद्धा अद्याप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा संपूर्णपणे फायदा हा राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या निवडणुकीत मध्य मागायला जाताना शिवसेना भाजपच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी 34,000 कोटीची कर्जमाफीची दिलेल्या 89 लाख शेतकऱ्यांच्या नावाची यादी त्यांनी आधी घेऊन जावं अशी आमची अपेक्षा या सरकारच्या मधल्या या नेत्यांकडून आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर ज्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन फोटो काढले त्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीची या सरकारने करून ठेवलेला खेळ शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाची फसवणूक त्या सरकारने केलेली आहे. मराठा समाजाने लाखोचे मोर्चे काढल्यानंतर आरक्षणाचा निर्णय घेतला, पण त्यालाही कोर्टात आव्हान दिले गेल्यामुळे मराठा आरक्षण कोट्यातून नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना नियुक्ती देऊ नये अशा प्रकारचा अजब आदेश या सरकारने आज काढलेला आहे. सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आता त्यांच्या सरकारची शेवटची कॅबिनेट झाली असताना सुद्धा हा निर्णय अद्याप मार्गी लागलेला नाही. आदिवासींच्या समृद्धी लागू करू असे गाजर दाखवून धनगर बांधवांची घोर फसवणूक करण्याचं काम शिवसेना भाजपच्या सरकारने केलेलं आहे. मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण द्यायला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला असताना सुद्धा सरकारने मात्र जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाला कोणताही लाभ मिळू नये असे या सरकारचे धोरण राहिलेले आहे. त्यासाठीच्या विविध कल्याणकारी योजनांच्या निधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा योजना ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या अनेक योजना बंद पडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, महिलांवर अत्याचार दूर करू अशा वल्गना करणाऱ्या राज्यात महिलांवर अत्याचारात दुपटीने वाढ झालेली आहे. त्यामुळे असंख्य प्रश्न आज राज्यामध्ये समोर असताना याच्या विरोधामध्ये आज शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा, सुशिक्षित बेरोजगार, महिला, विद्यार्थी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, विचारवंत, साहित्यिक, कलाकार इत्यादी सर्व रस्त्यावर उतरून आज आक्रोश व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व संप, दलित समाजाची आंदोलने, आदिवासी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च, विचारवंतांची आंदोलने, आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले विराट मोर्चे अशा या घटना या देशाच्या इतिहासामध्ये कधी पूर्वी घडल्या नव्हत्या. अशा प्रकारच्या घटना गेल्या 5 वर्षात आपल्याला पाहायला मिळतात. भ्रष्टाचाराची परिसीमा या दोन्ही पक्षातील सरकारने गाठलेली आहे. राफेल सारख्या घोटाळ्यामध्ये स्वतः प्रधानसेवक सांगत असताना या चौकीदाराच्या निगराणीमध्ये नीरव मोदी, विजय माल्या, मेहुल चोक्सी, ललित मोदी सारखे सगळे घोटाळेबाज देशातल्या जनतेला लुटून परदेशात मजा मारत आहेत. हे सुद्धा उदाहरण आपल्याला समोरच आहे. राज्यातील 21 मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले, पण त्या सर्व घोटाळ्यावर मागून घालून मुख्यमंत्र्यांनी कुठलीही चौकशी विना या सर्वांना क्लीन चिट देण्याचं काम केलेलं आहे. गेल्या 5 वर्षात भ्रष्टाचाराच्या माध्यम प्रचंड मोठी लूट करून भाजपचे 1800 कोटीपेक्षा जास्त किमतीचे मुख्यालय
आज दिल्लीमध्ये शानदारपणे उभं टाकलेलं आहे. त्यामुळे देशात साम दाम दंड भेद याचा खुलेआम वापर या सरकार केंद्रातला असो किंवा राज्यातल्या सरकारचा असो ते खुलेआम सुरू आहे. आणि अशा या वातावरणामध्ये आज राज्यातल्या देशातल्या निवडणुका कशा पद्धतीने आगामी काळात होणार आहे ही खरी चिंतेची बाब आम्हा सर्वांना आहे. तर लोकशाहीचे सर्व स्तंभ उघडून टाकण्याचं एकंदरीत या सरकारची भूमिका आहे आणि त्याच भूमिकेतून या सरकारमध्ये जे घटक पक्ष आहेत ही कामाला लागलेले आहेत. माध्यमांवर प्रचंड दबाव आहे, यंत्रणेचा संपूर्णपणे गैरवापर आहे आणि सर्व संवैधानिक संस्थांवर घाण घालण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आज मुकाबला करण्याकरता, संविधानाचं रक्षण करण्याकरता आणि आगामी काळामध्ये जनतेला न्याय देण्याकरता आम्ही सर्वांनी एकत्र येण्याची भूमिका आज या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही पुरोगामी आघाडीची आम्ही महाआघाडीची या ठिकाणी घोषणा करत आहोत. आणि या घोषणा करत असताना त्याचा अनुभव देण्याकरता मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करावे. पुरोगामी लोकशाही आघाडीची घोषणा करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी आपलं पूर्ण मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी या सगळ्या मुद्द्यांना पाठिंबा तर देतोच, पण मला आज अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रात या देशाचं सरकार उलथून लावणं, या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी आपण एकत्रित आलो पाहिजे ही भावना असणारे सगळे पक्ष आज आमच्या या आघाडीत सहभागी झालेले आहेत.